तुम्हाला माहित आहे का, चैत्र नवरात्रीच्या या पवित्र 9 दिवसांत देवी माता आपल्या भक्तांवर विशेष कृपा करते असे मानले जाते. असे म्हणतात की या दिवसांत मनापासून केलेली पूजा, जप आणि उपवास अनेक पटीने फळ देतात. पण चैत्र नवरात्रीची सुरुवात कशी झाली, देवीच्या 9 रूपांची पूजा का केली जाते आणि या नवरात्रीचे खरे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पवित्र चैत्र नवरात्रीची संपूर्ण कथा आणि तिच्या मागील अद्भुत रहस्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या या भक्तिमय चॅनेलवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि शक्तीची उपासना करणारा उत्सव म्हणजे चैत्र नवरात्री. वर्षातून 2दा येणाऱ्या नवरात्रींपैकी ही नवरात्र विशेष मानली जाते. या 9 दिवसांत माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि भक्तिभावाने उपवास, जप, पाठ आणि साधना केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का, चैत्र नवरात्र का साजरी केली जाते, या 9 दिवसांचे खरे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि या काळात कोणते उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीची पौराणिक कथा, तिचे महत्त्व, पूजेचे नियम आणि या दिवसांत करावयाचे विशेष उपाय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा आवडत असतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नवरात्री म्हणजे देवी शक्तीची साधना करण्याचे 9 दिव्य दिवस. या काळात भक्त देवीची आराधना करून आपल्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. असे मानले जाते की या दिवसांत देवीची कृपा विशेष प्राप्त होते. पुराणांमध्ये सांगितले आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा देवीची शक्ती विविध रूप धारण करून धर्माचे रक्षण करते. एकदा पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार वाढले होते. देवता पराभूत होत होत्या आणि स्वर्गावरही राक्षसांनी कब्जा केला होता. त्या काळात महिषासूर नावाचा अत्यंत शक्तिशाली असुर होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. त्याला वरदान होते की कोणताही देव त्याचा वध करू शकणार नाही. या वरदानामुळे महिषासूर अत्यंत अहंकारी झाला. त्याने देवतांना स्वर्गातून बाहेर काढले आणि पृथ्वीवरही अत्याचार सुरू केले. सर्व देवता एकत्र येऊन त्रिमूर्तींकडे गेले. तेव्हा त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी आपली दिव्य शक्ती एकत्र केली. त्या तेजातून एक अद्भुत देवी प्रगट झाली, ती म्हणजे मा दुर्गा. देवीचे तेज इतके प्रचंड होते की संपूर्ण ब्रह्मांड उजळून निघाले. देवतांनी तिला विविध अस्त्रे दिली. शिवांनी त्रिशूळ दिले, विष्णूंनी चक्र दिले, इंद्राने वज्र दिले, वरुणाने शंख दिले आणि अग्नीने शक्ती दिली. देवी सिंहावर आरूढ झाली आणि महिषासुराचे युद्ध करण्यासाठी निघाली. महिषासुराने देवीला पाहिले आणि तिच्यावर हसला. त्याला वाटले की एक स्त्री त्याचा पराभव करू शकणार नाही. पण देवी दुर्गा अत्यंत शक्तिशाली होती. देवी आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. देवीने आपल्या अस्त्रांनी असंख्य राक्षसांचा नाश केला. हे युद्ध तब्बल 9 दिवस आणि 9 रात्र चालले. प्रत्येक दिवशी देवी वेगवेगळ्या शक्तिरूपांत प्रगट झाली. आता देवीची ती शक्तिशाली रूप कोणती ती आता आपण बघूया. 1. देवी शैलपुत्री. नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित असतो. ही हिमालयाची कन्या मानली जाते. पूर्वजन्मी ती सती होती आणि पुढील जन्मात ती पार्वती म्हणून जन्मली. हिचं वाहन बैल आहे. तिच्या हातात त्रिशूल आणि कमल आहे. ही स्थैर्य, धैर्य आणि शक्ती देणारी देवी आहे. या दिवशी भक्त देवीला तूप अर्पण करतात. 2. ब्रह्मचारिणी देवी. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. ही देवी तप, संयम आणि साधनेचे प्रतीक आहे. तिच्या हातात जपमाळ आणि कमंडलू आहे. भक्तांना स्थैर्य, संयम आणि ज्ञान देते. या दिवशी देवीला साखर आणि साखरयुक्त पदार्थ अर्पण करतात. 3. चंद्रघंटा देवी. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा होते. देवीच्या कपाळावर अर्धचंद्र असतो, जो घंटेसारखा असतो. हिचं वाहन सिंह आहे. तिच्या हातात अनेक शस्त्रे आहेत. ही संकटांपासून रक्षण करणारी देवी आहे. या दिवशी देवीला दूध आणि दुधाचे पदार्थ अर्पण करतात. 4. कुष्मांडा देवी. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या देवीने आपल्या स्मिताने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. कुष्मांडा देवीची वाहन सिंह आहे. हिला 8 हात आहेत. आरोग्य, तेज आणि ऊर्जा देणारी देवी हिला म्हणतात. या दिवशी देवीला भोपळा किंवा गोड पदार्थ अर्पण केले जातात.
नंबर 5 स्कंदमाता देवी. 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. ही देवी कार्तिकेय यांची माता आहे. हिचं वाहन सिंह आहे. हिच्या हातात कमळ आहे आणि मातृत्व आणि संरक्षणाची प्रतीक आहे. या दिवशी देवीला केळी अर्पण करतात. 6वी देवी कात्यायनी देवी. 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. ही देवी ऋषी कात्यायन यांच्या तपामुळे प्रगट झाली असे मानले जाते. कात्यायनी देवीचं वाहन सिंह आहे. तिच्या हातात तलवार आणि कमळ असते. शौर्य आणि विजय देणारी देवी आहे. या देवीला मध अर्पण करतात. कालरात्री देवी. 7व्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. ही देवी अत्यंत उग्र रूपात असते आणि वाईट शक्तींचा नाश करते. हिचं वाहन गाढव आहे. भय आणि नकारात्मक शक्ती दूर करणारी देवी आहे. या दिवशी देवीला गूळ किंवा गोड पदार्थ अर्पण करतात. नंबर 8 महागौरी. 8व्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. ही देवी अत्यंत शांत आणि पवित्र रूपात असते. हिचं वाहन बैल आहे आणि ही देवी सुख, शांती आणि समृद्धी देणारी देवी आहे. या दिवशी देवीला नारळ अर्पण करतात. नंबर 9 सिद्धिदात्री देवी. 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. ही देवी भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी आणि यश देते. हिचं वाहन सिंह किंवा कमळ आहे. हिचं महत्व म्हणजे आध्यात्मिक शक्ती देणारी देवी आहे. या दिवशी देवीला तीळ किंवा खीर अर्पण केली जाते. 9व्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराशी अंतिम युद्ध केले. महिषासूर कधी म्हैस, कधी सिंह, कधी मानव अशा विविध रूपांत लढत होता. त्यावेळी देवी दुर्गेने अत्यंत क्रोधाने आपला त्रिशूल उचलला आणि महिषासुराच्या छातीत प्रहार केला. देवीने त्याचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. देवीच्या या विजयाला धर्माचा अधर्मावर विजय असे मानले जाते. या दिवसापासून देवीचा विजय साजरा केला जाऊ लागला. चैत्र नवरात्रीत उपवास का करतात ते आता आपण बघूया. चैत्र नवरात्री म्हणजे अनेक भक्त उपवास करतात. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्याशी संबंधित कारणे सांगितली जातात. नंबर 1 देवीची कृपा मिळवण्यासाठी. नवरात्रीत दुर्गा मातेची उपासना केली जाते. उपवास करून भक्त आपली इच्छा, श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करतात. असे मानले जाते की मनापासून केलेला उपवास देवीला प्रसन्न करतो आणि तिचा आशीर्वाद मिळतो. नंबर 2 मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी. उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्य कमी होतात आणि मन शांत होते. त्यामुळे भक्ती आणि ध्यान करणे ही सोपे होते. नंबर 3 इंद्रियांवर नियंत्रण. नवरात्रीत उपवास करणे म्हणजे आपल्या इच्छा आणि वासनांवर नियंत्रण ठेवणे. यामुळे आत्मसंयम वाढतो आणि मन अधिक सात्विक बनते. नंबर 4 आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी. उपवास, जप, ध्यान आणि पूजा यामुळे मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे देवीची आराधना अधिक प्रभावी होते. नंबर 5 ऋतू बदलामुळे आरोग्य सुधारते. चैत्र नवरात्री हा सण हिवाळ्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतो. या काळात हलका आणि सात्विक आहार घेतल्याने शरीराला नवीन ऋतूसाठी तयार होण्यास मदत मिळते. चैत्र नवरात्रीत उपवास केल्याने भक्ती वाढते, मन, शरीर शुद्ध होते आणि देवी दुर्गा मातेची कृपा मिळते असे मानले जाते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र असे चैत्र नवरात्रीचा महिमा, तिच्या मागील पौराणिक कथा, देवीच्या 9 रूपांची माहिती आणि या नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेतले. नवरात्री हा फक्त एक सण नाही, तर तो श्रद्धा, शक्ती आणि भक्तीचा उत्सव आहे. या पवित्र दिवसांत भक्त मनापासून देवीची उपासना करतात आणि तिच्या चरणी आपली सर्व चिंता, दुःख आणि समस्या अर्पण करतात. असे मानले जाते की या 9 दिवसांत देवी माता आपल्या भक्तांवर विशेष कृपा प्राप्त करते. जो कोणी श्रद्धेने देवीचे नाव घेतो, तिची पूजा करतो आणि चांगले कर्म करतो, त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येते. देवी माता आपल्या सर्वांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, धैर्य आणि आनंद देवो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अशाच धार्मिक कथा, पौराणिक माहिती आणि भक्तिमय व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तसेच कमेंटमध्ये नक्की लिहा की जय माता दी आणि सांगा की तुम्ही यावर्षी चैत्र नवरात्रीत कोणते व्रत किंवा पूजा करत आहात. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांच्या जीवनात देवी मातेचा आशीर्वाद सदैव राहो. तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होत हीच मनापासून प्रार्थना.
पुन्हा एकदा सर्वांना पवित्र चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय माता दी.